नमस्कार मंडळी, प्रियाज मॅजिकल किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवते वाटाण्याची भाजी। त्यासाठी मी रात्रभर भिजवलेले सफेद वाटाणे घेतले, त्याच्यामध्ये हळद मीठ टाकते आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत, तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा। आता आपण मसाला बनवतोय, त्यासाठी मी खोबरं कापते, स्लाइस करून घ्यायचे आपल्याला। कांदा पण उभा चिरून घ्यायचा आहे, 4 कांदे घेतले मी इथे। हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे, त्यासाठी मी तवा ठेवलाय तापण्यासाठी। त्यामध्ये धने टाकले, धने भाजले, काढून घेते। खोबरं टाकलं, आता खोबरं पण भाजून घ्यायचं आपल्याला। खोबरं व्यवस्थित भाजले आपलं, काढून घेऊया आता आपण। त्यामध्ये कांदा टाकूया, कांदा पण व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजलाय, अजून थोडासा भाजावा म्हणून तेल टाकलंय। त्याच्यामुळे थोडंसं लसूण टाकलाय, 5-6 पाकळ्या। व्यवस्थित भाजून घ्यायचंय। भाजून झालाय, काढून घेऊयात आपण। एक टोमॅटो घेतलाय, कापून घेते, तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। पटकन भाजा म्हणून तेल टाकते, व्यवस्थित भाजलं गेलंय। वरतून कोथिंबीर टाकते, झालंय आता आपलं, काढून घेऊयात आपण ते। हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचंय। पहिल्यांदा धन आणि खोबरं पाणी न टाकता वाटून घ्यायचं, त्यामुळे व्यवस्थित बारीक होतं। आता कांदा टोमॅटो टाकून पाणी टाकून बारीक पेस्ट करून घ्यायची। व्यवस्थित वाटण झालंय, त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, मटण मसाला, गरम मसाला टाकून घ्यायचा। त्यानंतर फोडणी करायची, म्हणून मी कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलंय। तेल गरम झालं, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकलाय आणि आपण जे वाटण केलं होतं त्याच्यावरती जे मसाले होते पहिले ते टाकून परतून घ्यायचे, म्हणजे तरी व्यवस्थित येते। आणि नंतर उरलेलं वाटण टाकून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचे आता आपल्याला ते तेल सुटेपर्यंत। तर व्यवस्थित परतला आपला मसाला। आता आपण त्याच्यामध्ये शिजवलेले वाटाणे टाकून देऊया, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला वाटाणे आणि मसाला एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आपल्याला। तर व्यवस्थित आपल्याला उकळ येऊन द्यायची आहे। चवीनुसार मीठ टाकते, आता उकळ येऊन देऊ। उकळी आली व्यवस्थित, आता वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची। अशा प्रकारे आपली मस्त मस्त वाटाण्याची भाजी तयार झाली आहे। प्लीज बनवून बघा, तुम्ही चपाती बरोबर पुरी बरोबर पण खाऊ शकता, खूप छान लागते। कशी झाली ते नक्की सांगा।